कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्ति यः। हा आपला श्लोक सुरू आहे। सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदः पिता। आज कुठे नाही, आता जागा नाही आहे। ठीक आहे, पाहतो। बघा,
सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्तीयाः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदः पिता. विषय सुरू आहे. भगवंताच्या संकल्पाने अखिल ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. हा विषय का बरं मांडला? यासाठी मांडला. आणि हा श्लोक मांडण्याचा उद्देश पण काय आहे भगवंताचा? याचं कारण असं आहे की आम्हीच काय केलं आहे, जगताला सत्य मानून चाललो आहे. आणि जगताला सत्य मानल्यानंतर जगताचा कोणीतरी निर्माता आहे हे आमच्या अल्पमतीला खरं वाटतं. क्षणिक विज्ञानवाद्यांचं म्हणणं असं असतं की पाण्यावरचा जर बुडबुडा आहे तर तो क्षणभरासाठी आहे. आणि क्षणभरासाठी निर्माण झालेला बुडबुडा हा उत्पत्ती झाल्यासारखा वाटतो आणि नाश झाल्यासारखा वाटतो. त्याचं आयुष्य क्षणिक आहे. तसं जगताचं आयुष्य क्षणिक आहे असं क्षणिक विज्ञानवादी मानतात. पण अद्वैतवाद्यांचं म्हणणं असं आहे की जगत निर्माणच झालेलं नाही. न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते. जीवच जर निर्माण झाला नाही तर जगत निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आम्हाला हे जगत खरं वाटतं आणि खरं वाटतं म्हणून सांगावं लागतं की हे 3 गुणांच्या संसर्गातून निर्माण झालेलं आहे. मग त्रिगुणात्मक माया ही आई असून मी त्याचा बीजरूप पिता आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. आपण थोडस बोलूया. जगनिर्मिती संबंधी बोलू. एक आई आणि एक वडील जर असेल तर त्यांना अनेक मुलं होऊ शकतात. मान्य आहे की नाही? एक आई एक वडील जर असतील तर त्यांना मुलांची संख्या अनेक असू शकते. पूर्वीच्या काळी 10, 12, 8 असे मुलं राहत असत. म्हणजे एका जोडप्याला अनेक मुलं होऊ शकतात. माया नावाची प्रकृती आणि पुरुष नावाचा प्रीता यांना ब्रह्मांड नावाचं अपत्य झालं. आता एकदम हे पटायला कठीण आहे, म्हणून जीव नावाचं अपत्य झालं. म्हणून आपला जो जन्म आहे हा माया नावाच्या प्रकृतीतून आणि ईश्वर नावाच्या पित्यापासून झालेला आहे. आता नुसतं मनुष्यच असा जन्माला आला का? प्राण्यांबद्दल काय? एका माणसाची जर 4 मुलं असतील तर कोण हुशार असू शकतो, कोणी मठ्ठ असू शकतो, कोणी रूपवान असू शकतो, कोणी कुरूप असू शकतो. त्यामुळे मुलांमध्ये तरतम भाव असू शकतो इथपर्यंत पटतं आपल्याला. पण मुलं ही त्याच्याचमुळे निर्माण झाली, प्राणी ही त्याच्याचमुळे निर्माण झाली, वनस्पती ही त्याच्याचमुळे निर्माण झाली.
पशु पक्षी ही त्याच्याचमुळे निर्माण झाले. आता इतकी सगळा तपशील सांगण्यापेक्षा 4 जणांची निर्मिती झाली असं आपण समजू. एकाला म्हणतात देहापासून निर्माण होणारी देहाची उत्पत्ती. एक झालं देहापासून निर्माण होणारी देहाची उत्पत्ती, त्याला जरायुज असं म्हणतात. दुसरी अंड्याची निर्मिती होते आणि अंड्यामधून जीवाची निर्मिती होते, त्याला अंडज असं म्हणतात. काही प्राण्यांच्या घामांपासून जीवोत्पत्ती होते म्हणून त्यांना स्वेदज असं म्हणतात. काय म्हणतात? स्वेदज म्हणतात. आणि काही लोक पृथ्वीमध्ये जन्माला येतात, जमिनीमध्ये जन्माला येतात आणि त्यांना उद्भिज असं म्हणतात. म्हणजे प्राण्यांच्या 4 कॅटेगरी केल्या: अंडज, श्वेतज, जारज आणि उद्भिज. त्यांना जारज म्हणण्याची पण पद्धत आहे आणि जरायुज म्हणण्याची पण पद्धत आहे. आता याच्यात वनस्पती आले, पशु आले, प्राणी आले, पक्षी आले, कीटक आले, जीव आले, जंतू आले आणि मनुष्य आले, देव आले, गंधर्व आला आणि यक्ष आले. एवढ्या सगळ्या प्रकारचे जेवढ्या व्हेरायटीज आहेत त्या सगळ्या व्हेरायटीज आल्या. आता एवढ्या व्हेरायटीज 2 जणांपासून असू शकतात का? आपल्याला मनुष्यापासून मनुष्याची निर्मिती होते हे पटतं. पशूंपासून पशूंची, पक्ष्यांपासून पक्ष्यांची, प्राण्यांपासून प्राण्यांची ही निर्मिती आम्हाला मान्य आहे. पण जमिनीत निर्मिती होते, पाण्यात निर्मिती होते, हे आम्हाला लवकर पटत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. पाणी सूर्याच्या प्रकाशामध्ये उघडं ठेवून द्या, थोड्या दिवसात त्या पाण्यामध्ये शेवाळ येतं. कुठून आलं हो जन्माला? बादली स्वच्छ घासून पुसून स्वच्छ केलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे आणि ते सूर्याच्या उन्हामध्ये ठेवलं आहे, झाकली नाही आहे ती. काही दिवसात त्याच्यामध्ये शेवाळ निर्माण होतो. आता त्या ठिकाणी शेवाळाचा जरा सुद्धा भाग नसताना निर्माण झालं की नाही? झालं. असं जमिनीच्या आत सुद्धा निर्माण होतं, समुद्राच्या आत सुद्धा निर्माण होतात. पाण्यात सूर्यप्रकाश पडला बरोबर आहे, समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश जात नाही. इतका तळ खोल आहे की सूर्यप्रकाश हा विशिष्ट किलोमीटर अंतरानंतर समुद्राच्या तळाकडे जात नाही, तिकडे गडद अंधार असतो. तरी सुद्धा तिथे जीव जन्माला येतात. मग हा सगळा फापट पसारा आमच्या बुद्धीच्या आकलनाच्या बाहेर आहे, म्हणून वेदांताचा विचार घ्यावा. काय घ्यावा? जग हे भासमान आहे, जग हे निर्माण झालेलंच नाही आणि जे झाल्यासारखं वाटतं ते त्या ब्रह्माच्या संकल्पातून निर्माण झालं. येऊ आता पुन्हा मुद्द्यावर. ब्रह्माने संकल्प केला. ब्रह्म कसं संकल्प करेल हो? ते तर संकल्प विकल्प रहित आहे. हो, खरंय. मग इकड नाही बोलता आणि तिकड नाही बोलता, अशा 2-2 बाजूनी तुम्ही कसं सांगून राहिले? ब्रह्म संकल्प करू शकत नाही हे जर पटत असेल तर जग निर्माणच झालं नाही हे पटलं पाहिजे. जग निर्माणच झालं नाही हे आम्हाला पटलं पाहिजे आणि हे आम्ही पटवून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे पटवून घेत नाही तोपर्यंत तोपर्यंत आमची जबाबदारी आहे की हे जग भासमान आहे आणि हे याचा निमित्त उपादान कारण ईश्वर आहे.
ब्रह्मावर मायेने आवरण तयार केलेलं आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय. 3 प्रकारच्या श्रुती आहेत. एक ईक्षण आहे, आत्मनः आकाशः संभूतः तम अनुप्रविष्ट. तो ईश्वर काय झाला, पंचमहाभूतामध्ये प्रविष्ट झाला. आणि मग काय झालं, आत्मनः आकाशः संभूतः. हे तयार झालं. हे तयार झाल्यानंतर पंचमहाभूत तयार झाली. आता हे कसं सांगायचं, तर ब्रह्माला काय झालं, बहुभावचं वाटलं. ब्रह्म हा एकटा आहे. ब्रह्म एकटा आहे की एकमेव आहे? शास्त्रीय दृष्ट्या ब्रह्म एकमेव आहे. कसं आहे शास्त्रीय दृष्ट्या? ब्रह्म एकमेव आहे. पण आता आम्हाला एकट्यात करमत नाही, म्हणून मग आम्ही गृहीत धरलं की ब्रह्मालाही करमत नाही, आणि त्याला वाटलं की आपण बहु एकोहम बहुश्याम प्रजायेय. आणि मग त्या ब्रह्माला बहु व्हावंसं वाटलं. हे सगळं का होत आहे? आम्हाला जगाची निर्मिती झाली असं वाटतंय. म्हणून शास्त्रकार आमच्या समजुती करता निर्मित जगाची एक पद्धत तयार करून देतात. क्ष बरोबर 5. आता गणित सोडवायला घेतलं. हे सोडवायला घेतल्यानंतर आमच्या लक्षात येत आहे की क्षची मूळ किंमत ही 2 आहे. पण आम्ही पहिल्यांदा 5 धरली आहे. 5 धरली असताना सुद्धा आम्हाला 2 ही उत्तरामध्ये येते संख्या. याचा अर्थ असा की आधी 5 धरलेली क्षची किंमत ही वास्तव नव्हती. तसं जग निर्मिती झाली आहे हे वास्तव नसताना सुद्धा आम्ही गृहीत धरलं. सपोज x इज इक्वल टू 5 आम्ही गृहीत धरलं, आणि मग जग निर्माण झालं. असं गृहीत धरल्यामुळे मग कसं निर्माण झालं हे पण गृहीतच कृत्य सांगावं लागतं. मग ब्रह्माला वाटलं की एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे, वास्तविक एकमेव आहे, ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. तर मग त्याला मी एकटा आहे असं वाटण्याचा प्रश्न नाही. पण जग सत्य वाटतंय ना, मग आता एवढं गृहीत धरा की मी एकटा आहे असं ब्रह्माला वाटलं, आणि मग त्याला सगळी प्रजा व्हावीशी वाटली. मग हे त्याला जेव्हा मी एकटा आहे वाटणं हे जे स्फुरण झालं की मी एकटा आहे, मी बहु झालो पाहिजे, हे मायेचं स्फुरण आहे. म्हणून ब्रह्म अनादी आहे, आणि माया केव्हापासून झाली हे सांगता येत नाही, म्हणून अनादी आहे. ब्रह्म निर्माणच झालं नसल्यामुळे, ते आधीपासूनच असल्यामुळे, त्याच्या आधी कुणीही नसल्यामुळे, ते आद्य असल्यामुळे त्याला अनादी म्हणायचं. आणि मायेच्या आधी आम्ही निर्माण झालो नसलो, आणि मायेचं मूळ आम्हाला शोधून काढता येत नसल्यामुळे मायेला अनादी म्हणायचं. ब्रह्म आद्य आहे आणि अनादी आहे. माया अनादी आहे, आद्य नाही आहे. माया अनादी आहे. आता जे अनादी असतं ते अनंत असतं. पण माया ही काय होते आहे? माया ही काय होते आहे? ज्ञानाने नाहीसी होते. म्हणून माया शांत आहे आणि ब्रह्म अनंत आहे. आता माया आणि ब्रह्मामधलं फरक करणं चालू झालं. ब्रह्म आद्य आहे, ब्रह्म अनादी आहे, आणि ब्रह्म अनंत आहे. माया अनादी आहे पण शांत आहे. म्हणून मायेची निर्मिती झालेली आहे, पण केव्हा निर्मिती झाली हे सांगता येत नसल्यामुळे मायेला अनादी म्हणावं लागतं. पण मायेचा शेवट पाहायला मिळतो, कारण संतांनी तो पाहिला आहे. प्रलय काळी तो झालेला आहे. आणि अशी जी माया आहे ती शांत आहे. म्हणून जग निर्मितीमध्ये एकोहम बहुश्याम प्रजायेय तम अनुप्रविष्ट.
ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्यांनी अनुप्रवेश केला, ह्या आम्हाला गृहीत धराव्या लागतात. म्हणून ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून ईश्वर, ईश्वराच्या स्वाधीन गुणमाया आणि जडमाया म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे सगळं कशातून शक्य झालं? हे सगळं संकल्पातून शक्य झालं. एका संकल्पातून एवढं सगळं होतं का हो? आम्हाला प्रश्न ह्यासाठी निर्माण होतो की आम्ही केलेले संकल्प हे सगळे नासकी असतात, हे सगळे फुसकी असतात, हे सगळे निष्कामी असतात, हे सगळे बेकार असतात. उदाहरण करूया. आजपासून मी रोज सकाळी फिरायला जाणार, 6:45 वाजता फिरून येणार आणि आल्यानंतर सत्संग ऐकणार ऑनलाईनचा. झाला संकल्प. दुसऱ्या दिवशी सकाळी जागच येत नाही, गेला, मोडला संकल्प. जाग आली, सोबत कोणी नाही म्हणून कंटाळाच आला, मोडला संकल्प. कंटाळाही करायचा नाहीये, जागही आलेला आहे, जाईन म्हणजे जाईन, पाऊसच आला, पुन्हा मोडला संकल्प. पाऊस येऊ की पाणी येऊ, मी तर सकाळी फिरायला जाईनच असं म्हणून झोपले. रात्री 2-3 वाजता पाहुणेच आले. आता त्यांच्या बरोबरच सकाळचे 4 वाजले, तर आता 5 वाजता कसं फिरायला जाणार? मोडला संकल्प. म्हणजे आमचा संकल्प ही एक घडामोड आहे आणि त्याचा संकल्प होतो म्हणजे होतोच, कारण त्या संकल्पाच्या मागे शक्ती आहे आणि आम्ही आमच्या संकल्पाला शक्तीची जोड देतच नाही. म्हणून आमचे संकल्प कायम मोडकरी. कसे आहेत? मोडण्याकरता केलेले संकल्प असतात आमचे, म्हणून मोडकरी संकल्प. त्याचे घडकरी संपन्न, घ म्हटलंय बरं का, माझा राजकारणाशी संबंध नाही. त्याचे घडकरी संबंध संकल्प तो घडवून आणतो. आता याच्यावर आपला विश्वास बसला पाहिजे. हे असं होऊ शकतं का? याचं एक उदाहरण देतो. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान लाल किल्ल्यावरून म्हणाले, स्वच्छ भारत, सुंदर भारत. ज्या माणसाजवळ दूरदृष्टी असते, ज्या माणसाजवळ सूक्ष्म दृष्टी असते, ज्या माणसाजवळ कर्तृत्व शक्ती असते, त्याच्या शब्दाला वजन आहे. स्वच्छ भारत, सुंदर भारत. या म्हणण्याला काय अर्थ आहे हो, असं वाटलं. काही दिवसामध्ये सगळ्या भारतभर सगळ्यांच्या घरासमोर घंटा गाड्या यायला लागल्या. आम्ही हसायला लागलो. घंटा गाडी येते, कोण कचरा देणार आहे का त्यांना? काही होणार आहे का त्यांना? असं करता करता घंटा गाडी नियमित यायला लागली आणि अरे, घंटा गाडी जर येते आहे तर आपण इकडे तिकडे कचरा टाकणं बरोबर. आणि लोक त्या गाडीमध्ये कचरा टाकायला लागले. अनेक ठिकाणी प्रवास करत असताना माझ्या हे लक्षात आलं, आमचं शहर स्वच्छ शहर, आमचं शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहराला पारितोषिक. झालं, शर्यत सुरू झाली की आपलं शहर स्वच्छ आलं पाहिजे. इंदोर या शहराला लागोपाठ दुसऱ्यांदा स्वच्छ शहर म्हणून पावती मिळाली भारतामधून.
स्वच्छ शहर म्हणून इंदोर या शहराला लागोपाठ 2दा पारितोषिक मिळालं. मग आता प्रत्येकाला असं वाटतं की आपलं शहर स्वच्छ झालं पाहिजे. आता सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकांना असं वाटायला लागल्यामुळे ती मोहीम धडक राबवल्या गेली आणि गाड्या येत असल्यामुळे लोकांनीही इकडे तिकडे कचरा फेकणं बंद केलं आणि कचरा गाडीमध्ये. मला काहींचे फोन आले, तुमचा सत्संग असतो तेव्हा कचरा गाडी असते तर काय करावं. मी म्हटलं आपल्या डोक्यातला कचरा त्या गाडीत फेकावा आणि सत्संग आतमध्ये भरावा. खरोखर प्रश्न विचारला होता, मग खरोखर असं उत्तर दिलं. आपला विषय सुरू आहे. एका पंतप्रधानांनी संकल्प केला की नदी स्वच्छ झाली पाहिजे, गाव स्वच्छ राहिलं पाहिजे. आज गंगा स्वच्छ आहे. माझे काही जवळचे मित्र ऋषिकेश हरिद्वार या भागात राहतात. त्यांनी व्हिडिओ पाठवले आहेत. गंगा निळी शार दिसते. गंगेमध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे ती अधिक निळी दिसायला लागली. स्वच्छ पांढरं बर्फाचं पाणी, मंदाकिनीचं पाणी, अलकनंदेचं पाणी जिच्यामध्ये येऊन मिळतं त्यानंतर तिचं नामाभिधान गंगा झालेलं आहे. मंदाकिनी आणि अलकनंदेच्या संगमापासून तिला गंगा म्हणतात. ती गंगा निळी शार दिसायला लागली. हा आकाशाची निलिमा तिच्यामध्ये दिसायला लागली कारण तिची स्वच्छता, पावित्र्य आधीपासूनच आहे. पण मलिनता जी होती पाण्याची ती स्वच्छ झाली आणि गंगा स्वच्छ दिसायला लागली. नदी स्वच्छ दिसायला लागली, गावं स्वच्छ दिसायला लागली. एका संकल्पात जर राजा एक संकल्प करून हे सगळं करून दाखवू शकतो तर ईश्वराच्या संकल्पाने न होण्यासारखं काय आहे. होतच. कारण त्याच्या नियोजनाखाली असे अनेक राजे आहेत. ब्रह्मांडातले सगळे देश आहेत. त्यांनी जर ठरवलं तर अशक्य काय आहे. म्हणून ब्रह्मांडाची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि म्हणून संकल्पातून निर्मिती होते. स्वच्छतेची निर्मिती झाली की नाही? झाली. गाव स्वच्छ झालं, नद्या स्वच्छ झाल्या, शहर स्वच्छ झाले. कालच प्रवास करून आलो आहे. ट्रेन अतिशय स्वच्छ होती. अतिशय शब्द वापरतोय बरं का. स्वच्छ होती, सुंदर होती आणि उत्तम व्यवस्था होती. प्रत्येकाला मोबाईल चार्ज करण्यासाठी स्वतंत्र चार्जरची व्यवस्था होती. एका कंपार्टमेंट मध्ये 6 चार्जरच्या व्यवस्था होत्या. या कोरोना काळात त्यांनी करून घेतलं या दुरुस्त्या. हळूहळू हळूहळू डब्यांचे रंग बदलले. सगळीकडे स्वच्छता आणि स्वच्छ म्हणजे सुंदर. सुंदर शब्दाची ही फार उत्तम हे आहे. जिथे स्वच्छता आहे तिथे सौंदर्य आहे. अंगावर घातलेला कपडा प्रेस केलेला जरी नसेल तरी जर तो स्वच्छ धुतलेला असेल तर सुंदर दिसतो. पण तो जर मलिन असेल आणि त्याला कितीही प्रेस केलेली असेल तर तो सुंदर नाही दिसत. ढूंढते रह जाओगे, गंदगी को ढूंढते रह जाओगे. एकदा स्वच्छतेचा संकल्प लाल किल्ल्यावरून घेतल्यानंतर एका देशाचा राजा जर ते करून दाखवू शकतो तर सगळ्या ब्रह्मांडाचा राजा असलेला ईश्वर जगनिर्मिती संकल्पातून का करून दाखवणार नाही. म्हणून ईश्वराने जगनिर्मिती केली आणि त्याला ब्रह्माच्या संकल्पातून प्रेरणा मिळाली. प्रेरणा माया आहे. सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर करून घ्या.
नंतर चर्चा आणि शंका ह्याची वेळच येता उपयोगी नाही, असा आपण प्रयत्न करूया. गेल्या 2-3 दिवसापासून लोक जॉईन व्हायला वेळ लागतो आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे. जाणवत आहे की जॉईन करायला गेल्यानंतर लवकर ते जॉईन नाही होऊ शकत आहे. आम्ही ऍडमिट करून घेतो तर ऍडमिट नाही होऊ शकत. त्याच्या शक्तीने हे शक्य होतं. मनुष्याच्या शक्तीने, प्रयासाने शक्य होईलच असं सांगता येत नाही. म्हणून जीवाची अल्पशक्ती आहे आणि जीवाचा अल्प संकल्प आहे. समर्थ ईश्वराचा संकल्प कामयाब होणारा, यशस्वी होणारा, परिपूर्ण होणारा आहे आणि आमचा तसा नसतो. म्हणून मग आम्हाला आधार घ्यावा लागतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही अल्पशक्तिमान आहोत, अल्पमती आहोत. मग आम्हाला दुसऱ्याचा आधार घेतला की बरं वाटतं. म्हणून आधारच जर घ्यायचा असेल तर ईश्वराचा घ्यावा आणि व्हायचं असेल तर ब्रह्मरूप व्हावं. ईश्वराचा आधार हे निमित्त करून ब्रह्मस्वरूप होणे हा जीवाचा उद्देश असला पाहिजे. मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. संकल्पाच्या बीजाला केवढं मोठं सामर्थ्य आहे हे मी स्वच्छ भारत आणि सुंदर भारत याच्यावरून सांगितलं. म्हणून ही गोष्ट गृहीत धरली पाहिजे. या गोष्टीवर विश्वास धरला पाहिजे. काकांनी एक आणखीन काका म्हणतात की समर्थांनी म्हटलंय की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. सगळे समोर बसलेले कोण आहेत? भगवंत आहेत, ईश्वर आहेत. माऊली सांगते की तुम्ही पण सगळे काय आहे? जे जे भेटी जे भूत ते ते जाणी जे भगवंत. समर्थांची ओवी, तुम्ही महेशाच्या मूर्ती. माऊलीचं सांगणं, या सगळं सांगणं यांना त्यात महेश दिसतो आणि म्हणून त्याच्याशी ते महेश म्हणून बोलतात, भगवंत म्हणून बोलतात. आम्ही नाही बोलत. म्हणून अशा प्रकारे आपल्याकडल्या देवाशी बोलणं शिका. पहिल्यांदा आपल्याकडे देव आहेत आणि आपले देव जिवंत आहेत ही धारणा असली पाहिजे. आपले देव चैतन्य स्वरूप आहेत. कसे आहेत? एकदम धसकन थंड पाणी टाकून दिलं, गरम पाणी केलं असेल अभिषेकाला ते एकदम ओतून दिलं, वाफ निघालेलं नाही. त्याला बोट लावून बघा. आपल्या बोटाला चटका बसतो का बघा. कारण की ती चैतन्य मूर्ती आहे. आपल्याकडे असलेली जी देवाची मूर्ती आहे ना, ती धातूची मूर्ती नाहीये, ती पाषाणाची मूर्ती नाहीये, ती लाकडाची मूर्ती नाहीये, ती मृत्तिकेची मूर्ती नाहीये, ती चैतन्याची मूर्ती आहे. आणि चैतन्याच्या मूर्ती समोर मला माझं प्रतिपादन करायचं आहे, सांगायचं आहे. आता हे सगळं माझं बोलणं लक्षात येणार नाही. कन्फेस म्हटलं की तुमच्या लक्षात, मला कन्फेस करायचं. त्याच्या समोर जर आम्ही सांगितलं तर आम्ही त्या दोषातून सुटतो, लक्षात ठेवा. आणि मग तो त्या दोषाचा काय आहे सांभाळ करणार. आम्ही निघतो त्या दोषात. उदाहरण देतो. जर आपण डॉक्टर समोर गेलो आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला का बरं असा असा त्रास झालेला आहे, तर आम्ही की नाही असं असं थंड वस्तू खाल्ली बा म्हणून खोकला झाला. मी नाही खाल्ली बरं. प्रवचनामध्ये व्यत्यय येता कामा नये म्हणून गोड वस्तू, थंड वस्तू समोर आल्यानंतर सुद्धा खाल्लेली नाही. डॉक्टर समोर जर आम्ही खरं खरं सांगितलं
त्यातून बाहेर निघण्याचा रस्ता आपल्याला कळतो, औषधोपचार मिळतो आणि आम्ही दुरुस्त होतो. कन्फेस, याला कन्फेस असं म्हणतात. एका ठिकाणी एका धर्मामध्ये कन्फेस करण्याची पद्धत आहे. ते त्यांच्या धर्मगुरूंसमोर, म्हणजे त्या गावातल्या त्या त्यांच्या मुख्य स्थानाच्या धर्मगुरू समोर आपल्या चुका सांगतात. एवढीशा खिडकीतून त्या सांगतात. सिनेमामध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल, मी पण सिनेमातच पाहिला आहे. आणि मग ते ऐकतात आतमध्ये, आणि मग तुम्हाला माफ, तुमचा गुन्हा तुम्हाला माफ. मला विषय टीकेसाठी नाही सांगायचा, मला सांगायचं आहे भगवंतापाशी आम्ही कन्फेस केलं पाहिजे, भगवंतापाशी आम्ही सांगितलं पाहिजे. मनुष्यापाशी सांगण्याच्या मागे नका लागू आपले दोष, ईश्वरापाशी कबूल करा. ईश्वर माफ करतो. मनुष्य माफ करेलच असं सांगता येत नाही, किंवा आज सांगितलेल्या दोषाचा नंतर फायदा पण घेईल. काही ठिकाणी लोकांनी प्रांजळपणे कन्फेस केले आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, असे सुद्धा रिपोर्ट्स आलेले आहेत जगामधून. त्या धर्माचा फार बोलबाला आहे जगामध्ये. तर कन्फेस केलं, आणि ज्यांच्यापाशी कन्फेस केलं त्यांनीच त्याचे गैरफायदे घेतले. म्हणून मनुष्यापाशी कन्फेस करू नका, कन्फेस फक्त भगवंतापाशी करा, आपल्याकडल्या चैतन्य मूर्तीपाशी कन्फेस करा. लक्षात ठेवा, तुम्ही आपल्याकडल्या चैतन्य मूर्तीपाशी कन्फेस करा, आपल्याकडल्या भगवंतापाशी कन्फेस करा. आणि कन्फेस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यातून आपलं सुटका होते. नुसतं माझं नाही तर मी त्याचं झालं पाहिजे. मी जेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्यावेळेला मी त्याचा होतो. मी जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला मी त्याचा होतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून मला सांगायचं आहे, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति. अशा मूर्ती जीवाच्या मूर्ती होणं संभव आहे. तासाम ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. भगवंत म्हणतो, निर्मिती माझ्यापासून झाली आहे, ती संकल्पातून झाली आहे. हे निर्माण, हे लक्षात ठेवा. आम्ही कारखान्यातून मोटरसायकल तयार करतो, तशा प्रकारचं ब्रह्मांड निर्माण झालेलं नाहीये. ब्रह्मांड संकल्पातून निर्माण झालेलं आहे, आणि संकल्पातून निर्माण झाल्यानंतर सगळं कार्यरत झालं. आणि ही जगण्याची पद्धत विलक्षण आहे. या पद्धतीने मनुष्य जगतो आणि आपल्या जीवनातल्या दुःखापासूनही स्वतःची सोडवणूक करून घेतो. माऊलींनी सांगितलंय, संकल्पाची सांज वेळे नाविक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडितची परी सावळे भूत भिन्न ऐसे देखे. मग आता ह्यातून माझी सुटका करून घ्यायची असेल तर मी कशी सुटका करून घ्यायची? ह्या जगताच्या कल्पित संकल्पातून जगत निर्मिती झाली आहे. ह्यातून सुटण्यासाठी मला काय करावं लागेल? मला संवादी संकल्पच करावा लागेल. मी ब्रह्म आहे. गाढ झोपेमध्ये स्वप्न पडलं असताना वाघ अंगावर आलाय. या वाघापासून आपली सुटका जर करून घ्यायची असेल तर जाग येणं हाच त्याच्यावर उपाय आहे. लाईट लावणं हा उपाय नाही, घर झाडून टाकणं हा उपाय नाही, जेवायचं स्वयंपाक तयार करणं हा उपाय नाही. गाढ निद्रेमध्ये आलेला वाघ आहे. तो निद्रा जागृतीतून परिवर्तित झाल्यानंतरच निघून जाणार आहे. तसं संकल्पातून जगाची निर्मिती झाल्यामुळे मला दृढ संकल्प केला पाहिजे, मी ब्रह्म आहे. आणि संकल्प हाच काय आहे? डाग आहे. माऊलींनी त्याला किडाळ शब्द वापरला. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे त्याची होय.
ती गोष्ट काय होऊन जाते, 16 आणि सत्य म्हणतो आपण, तसं त्यावेळेला 15 म्हणत असत. ती वस्तू 15 म्हणजे 15 आणि खरी होऊन जाते. जैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जीवपण हे फक्त संकल्पामुळे आहे. मी जीव आहे असं वाटतं, मी वडील आहे, मी आई आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, इत्यादी इत्यादी. सगळं जे काही वाटतं आहे हे सगळं संकल्पामुळे वाटतं आहे. ह्या संकल्पाचा मोडता संकल्पातूनच करावा लागतो. म्हणून मी ब्रह्म आहे हा विचार संकल्प दृढ पाहिजे. सोपं झालं की नाही आता परमार्थ? सोपा झाला. पण हा दृढ संकल्प माझा टिकत नाही. कारण वेदविहित निष्काम कर्म आणि वेदविहित निष्काम उपासना याचं बळ नाहीये त्याच्या मागे. आमचा संकल्प का टिकत नाही? कालच परमपूज्य मंदाताईंशी या संबंधी बोलणं झालं. त्यावेळेला त्या म्हणल्या, लोकांचे संकल्प, साधकांचे संकल्प टिकत नाही, कारण निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याची जोड नाही. नुसता वेदांत सांगून होणार नाही. त्याच्या जोडीला उपासना आणि कर्माची आवश्यकता आहे. पण नुसतं कर्म आणि उपासना करून होणार नाही. तिथे वेदांत म्हणजे ज्ञानाचं चिंतन होण्याची गरज आहे. तिन्हींची गरज आहे. पण होतं असं की आम्ही एका कशामध्ये येऊन पोचलो, कर्म, तर मग कर्माच्याच कचकट्यात राहतो. उपासना तर उपासनेमध्येच राहतो. आणि ज्ञान तर फक्त ज्ञानाच्याच गोष्टी करतो. पण आम्ही कर्म, उपासना, ज्ञान या त्रयींचा संगम करण्याचा प्रयत्न करत. उपासनेचाच अहंकार, ज्ञानाचाच अहंकार, कर्माचाच अहंकार असं करून चालत नसल्यामुळे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्पाने जीवत्व आहे. म्हणून संकल्प नाहीसा झाल्यानंतरच जीवत्व संपेल. म्हणून संकल्पलोपी. संकल्प प्रभवान कामान सर्वान त्यक्त्वान शेषतः. अशेष संकल्प राहायला पाहिजे. संकल्प शिल्लक राहता कामा नये. आमचे तर संकल्पामागे संकल्प असतात, एकामागे दुसरा संकल्प असतो. मुलगा झाला तर मोठा कधी होईल, मोठा व्हायला लागला तर शिक्षण कधी होईल, शिक्षण झालं तर नोकरी कधी लागेल, आणि नोकरी लागली तर त्याचं लग्न कधी होईल, आणि त्याचं लग्न झालं तर त्याच्या मुलाबाळांना पुन्हा ऍडमिशन कशा मिळतील. चक्र आमचं संपत नाही संकल्पात. आम्ही संकल्पाच्या विषचक्रामध्ये घेरल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला जग संकल्पातून निर्माण झालं हे मान्य केलं पाहिजे. इथे आपल्या बुद्धीचे तारे तोडू नये. ब्रह्म कसं संकल्प करेल असं नका म्हणू. मग जगतच निर्माण झालं नाही, मग हे ऐकायची तयारी ठेवा. आणि जग निर्माण झालंय असं वाटतं, तर ब्रह्माने संकल्प केला हे समजून घ्यायची तयारी ठेवा. आपण आपल्या मुद्द्यावर येतो आहे की एकदा संकल्प विरहित अवस्था तयार झाली की माझं जीवन ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहता येत नाही. एवढा शहाणपणाचा विचार करून संकल्प करावा. मग आता संवादी संकल्प आधी केला पाहिजे. विसंवादी संकल्पाला मोडण्यासाठी संवादी संकल्पाची गरज आहे. मन संकल्प विकल्प युक्त असतच. मग आम्हाला संवादी संकल्प करता आला पाहिजे. आणि संवादी संकल्प आहे मी ब्रह्म आहे. दुसरं, मी त्याचा आहे. जर उपासनेमध्ये असाल तुम्ही तर म्हणा मी त्याचा आहे. मग त्याच्या इच्छेशिवाय कोणती गोष्ट करायची नाही. त्याच्या इच्छेशिवाय कोणती गोष्ट करायची नाही. म्हणून संकल्पाची रांग लागलेली मोडून काढता आली पाहिजे. ह्यातून स्वतःची सुटका स्वतः करून घेता आली पाहिजे.
हळूहळू कळायला लागतं की हे संकल्प सुटले पाहिजे. म्हणून विसंवादी संकल्पांना पहिले सोडायचं आणि त्या जागी संवादी संकल्प उभे करायचे. एक वेळ संवादी संकल्प सुद्धा संपला पाहिजे म्हणून साधना करत असतात. संकल्प करण्याची गरज नाही. ज्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार येतात, विचारांचा काहूर केव्हा येतं? साधनेला बसल्यानंतर. बाहेर फिरताना काहूर नाही येत विचारा. का येत नाही? कारण एकानंतर दुसऱ्या विचाराला काय असतं आमच्याकडे? स्कोप असतो. आणि साधनेमध्ये विचार नावाची जी गोष्ट आहे, ती संकल्प नावाची जी गोष्ट आहे, ती थांबून गेलेली असते. आणि मन नीरव शांत झालं असतं. नीरव शांततेमध्ये हवेचा तरंग सुद्धा नकोस. दगड तर सोडाच, हवेचा तरंग सुद्धा नको असतो. त्या पाण्यामध्ये आवाज आला नाही तरी लहरी उत्पन्न होतात, तरंग उत्पन्न होतात, तेवढे सुद्धा नको असतात. आणि म्हणून ज्या वेळेला संकल्प प्रवृत्ती आहे त्याला संवादी आणि विसंवादी असं म्हणायचं. विसंवादी संकल्पाला विकल्प असं म्हणतात आणि संवादी विचाराला संकल्प असं म्हणतात. संवादी विचाराने विसंवादी विचाराचा नायनाट करून निर्विचार अवस्थेमध्ये राहायचं. आणि ही निर्विचार अवस्था शून्य होता कामा नये. म्हणून तिथे मी ब्रह्म आहे ही वास्तविकता पेरायची, हा सत्य संकल्प पेरायचा. आणि सत्य संकल्पाचं रूपांतर सत्यानुभवात होतं. आणि भगवंत सांगतात की एकच संकल्प आहे, तोही संकल्प झाला असं म्हणतात. जग निर्माण त्या संकल्पामुळे झालं असं म्हणतात. ही म्हणण्याची भाषा आहे. खरी कायमच जोपर्यंत आपल्याला क्लिक होत नाही तोपर्यंत जग ईश्वराने निर्माण केलं असं आपण समजून चालायचं. ज्या दिवशी हे लक्षात येईल की जगच कल्पित आहे, त्या दिवशी दुःख होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता त्या ठिकाणी सांगतात की प्रत्येक जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाच्या खाली म्हणजे आतमध्ये 3 गुण आहेत. जसा 5 भूतांचा देह आहे ना, जीव जो आहे ना तो अष्टधा प्रकृतीपासून झालाय. म्हणजे 5 महाभूत आणि त्रिगुण, 5 आणि 3 8. मूळ मायेतून त्याची उत्पत्ती झाली असल्यामुळे तो अष्टधा प्रकृतीचा आहे. म्हणून माझ्या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्व आहेत, प्लस 3 गुण आहेत. आणि हे जे 3 गुण आहेत त्या गुणांनी प्रत्येक जीव युक्त आहे. आणि त्या गुणांचा मागोवा घ्यायचा आहे, पाठपुरावा. मागोवा कशाला म्हणतात? एखादा प्राणी आहे जंगलात, त्याचा आम्ही मागोवा घेतो, त्याला कळू न देता त्याच्यावर आमचा वॉच असतो, त्याला मागोवा असतो. पोलीस किंवा सीआयडी काय करतात? मागोवा घेतात, पिछा पुरवतात, पण त्याला माहित नसतं की यांनी पिछा पुरवला. तसं माझे गुण कुठे कुठे धावतात, कसे कसे जातात, याचा मागोवा घेण्यासाठी त्या गुणांच्या मागे मला राहायचं आहे. आणि मग ते गुण कसं थैमान घालतात, कसा गोंधळ घालतात हे आमच्या लक्षात येईल. आणि मग गुणांना लगाम नाही आहे, त्या गुणांवर लगाम घालायची आहे आम्हाला. ती लगाम कशी घालायची या संबंधी आपण पुढच्या श्लोकात बघणार आहे. तत्वम रजस्तमैती गुणाः प्रकृती संभवाः निबंधन्ति महाबाहो देह देही नमव्ययम्. हा 5 नंबरचा श्लोक आपण सोमवारी सकाळी घेणार आहोत. उद्या शनिवार, परवा रविवार, 2 दिवस सुट्टी असते, शनिवार रविवार म्हणून. सोमवारी सकाळी आपण आपला 5 नंबरचा श्लोक घेऊया. आणि आज या ठिकाणी थांबू. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादामुळे प्रकृती चांगली. रामकृष्ण. रामकृष्ण जी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. होय. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मामा. अश्विनी रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. हो